नमस्कार, मी मयूर गवांदे. साम टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या बातमीने. एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या 140 जागा शासनाने नियमबाह्य पद्धतीने ताब्यात घेतल्याचं समोर आलंय. एसटी बस स्थानक आणि डेपोच्या परिसरातील कोट्यवधींचं उत्पन्न देणाऱ्या जाहिरातींच्या जागांवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सरकारनं परस्पर निविदा काढल्याचं समोर आलंय. महामंडळ संचालक महामंडळाच्या परवानगीशिवाय भूखंडाबाबत सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा नियम आहे. मात्र नियम पायदळी तुडवून सरकारने एसटीच्या जाहिरातीच्या जागा हडप केल्याचे पुरावे साम टीव्हीच्या हाती लागलेत. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर. भरत, नक्कीच मयूर, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने एसटी महामंडळाच्या जे भूखंड होते 12-12.5 हेक्टर त्यावरती सुद्धा एसटी महामंडळाकडून राज्य सरकार त्यावरती सुद्धा ताबा आणि त्यावरती खासगीकरण करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती आली आहे की एसटी महामंडळाच्या 140 जागांवरती आता राज्य सरकारकडून एक ताबा मारण्याचा आणि डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसटी महामंडळाच्या जागा जर राज्य सरकारला हस्तांतरित करायच्या असतील किंवा त्यावरती जाहिराती प्रदर्शित करायच्या असतील, त्यावरती निविदा काढायच्या असतील तर त्या जागांसाठी एसटी महामंडळाची आणि संचालक मंडळाची परवानगी घेणं आवश्यक असतं. मात्र हे सगळे नियम पायदळी तुडवून आता एसटी महामंडळाच्या जागांवरती राज्य सरकार ताबा मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलेलं आहे. नक्कीच भरत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण बघतोय नियम डावलून 140 जागांवर शासनाने निविदा काढलेली आहे. एसटीच्या जागांवर शासनाचा डल्ला आपल्याला बघायला मिळतोय.